आपलं तुमचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे. ऐतिहासिक विजयाबद्दल आपण काय स्पष्ट करशाल? मी पहिल्यांदा पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या तमाम मतदार बंधूंचं, भगिनींचं, मातांचं, विशेष करून मुख्यमंत्री महोदयांच्या आणि आमच्या लाडक्या भगिनींचं मी मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या पाचोरा मतदारसंघाचा एक इतिहास जो त्यांच्या मताने लिहिला गेला की मला तिसऱ्यांदा या इतिहासामध्ये मला निवडून दिलं आणि त्या इतिहासाचं साक्षीदार हे तमाम मतदार बांधव आणि भगिनी झाले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. दुसरं एक रेकॉर्ड ह्याच मतदार बांधवांनी मोडलं की जे मी 2014मध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन म्हणजे 28,200 मतांनी 2014मध्ये मी निवडून आलो. ते रेकॉर्ड माझं रेकॉर्ड त्या ठिकाणी तोडण्याची संधी मला मतदार बांधवांनी दिली की आता तब्बल जवळपास 40,000चं मताधिक्य मला मिळेल अशी शक्यता या ठिकाणी दिसते आहे. कारण आत्ताशी 37,000चं मताधिक्य मला वाटतं मतमोजणीतून या ठिकाणी दिसतं आहे. परंतु अजूनही पोस्टलचं मतदान राहिलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे 40,000पर्यंत माझं मताधिक्य पोहोचेल अशी मला खात्री आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा मतदारसंघाच्या तमाम मतदार बांधवांचे, भगिनींचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.